तुझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स. सकाळ झालेली आहे. आज उठायला थोडासा वेळ झालेला आहे. तर काल रात्री आमच्या इकडे खूप पाऊस पडलेला आणि आता तर ऊन दिसत आहे. बघू शकता तुम्ही. पाऊस पडलेला पण काही ऊन नाही झालेलं आहे खालचं. पण झाडे किती छान हिरवीगार दिसत आहे. उन्हाळ्याचा पाऊस म्हटला की फक्त हवा आणि हवाच असते, पाणी तर तेवढं नसतं. इथे झाडांना मी आता बाहेर ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे माझं लोटसचं प्लांट आहे, तुळस आहे. जास्त झाडे मी लावलेली. हे माझ्या घरासमोरचं अंगण आहे आणि फ्लॅट सिस्टीम आहे, त्यामुळे सगळ्यांची घरं कशी एकदम अशी जवळजवळ आहे. तर पर्सनल स्पेस म्हणून अशी काही नाही आहे. इथून थोडं बाहेरचं आवार दिसतं, छान हिरवीगार झाडंसुद्धा दिसतात, जसे माझ्या बेडरूममधून दिसतात तशा पद्धतीने. आणि हे माझं घर आहे. समोर प्रोटेक्टेबल गेटसुद्धा आहे आणि दुसरा आपला पण दरवाजा आहे. इथून एंट्रन्स आहे माझ्या घराचं. थोडं ॲडजस्ट करायला थोडंसं कठीण जाते, पण कसं राहावं लागतं तर करावं लागतं. इथे मी आर्टिफिशियल गणपती आणि आंब्याच्या झाडाचं तोरण लावलेलं आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि बघायलासुद्धा खूप छान दिसतं. हे सीडी आहे आणि माझ्या घराच्याच बाजूला सर्वात पहिली तर आता मला दिलेली आहे आणि मध्येच माझं ते राहणे दूध वगैरे द्यावं लागणार आहे. आता तिला सकाळी उठल्या उठल्या भूक लागतं, तर मी तिला फळच प्रेफर करत असते सकाळी. तिला भूक लागली. तर ही माझी गॅलरी आहे आणि गॅलरीला छोटीशी स्पेस आहे. इथे मी माझी वॉशिंग मशीन अरेंज केलेली आहे. इथे पाणी भरण्यासाठी ड्राम आहे, कारण की कधी कधी पाणी येत नाही तर हे ड्राम भरून ठेवावा लागतो, तर त्यासाठी ड्राम आहे इथे. आणि गुंडातसुद्धा मी थोडं पाणी भरून ठेवलेलं आहे. कधी कधी नळाचा जास्त शॉर्टेज असतो तर मग भरूनच ठेवावं लागतं. आणि इथे जे वरती दिसत आहे एक्स्ट्रा स्पेस आहे, इथे आपण झाडं वगैरे लावू शकतो. पण मी इथे न ठेवता माझ्या हॉलमधल्या खिडकीमध्ये झाडं ठेवलेली आहेत, तिथे आणखी सुंदर दिसतं. ही जागा तर मागच्या साईडला आहे तर काही एवढं दिसत नाही. आणि त्यानंतर इथे दिसत आहे आपली बाहेरचा सगळा व्ह्यू दिसतो. हा गेट आहे, हा गेट ओपन होतो पण मी ओपन करत नाही, कारण की जर ओपन असला तर ध्रुवीसुद्धा बघण्यासाठी हट्ट करते आणि थोडं रिस्की असतं इथून बघणं, त्यामुळे मग गेट बंदच ठेवते. तर अशा पद्धतीने माझी गॅलरी आहे. आणि इथे बघा मी माठ ठेवलेला आहे माझा, कारण की माठ मी आधी गॅलरीमध्ये ठेवला होता, पण त्यावर मुंग्या झालेल्या होत्या थंडाव्यामुळे, तर मग मी आतमध्ये किचनमध्येच घेऊन आली आणि खुर्चीवर माठ ठेवलेला आहे. त्यावरच स्टँडसुद्धा ठेवलेलं आहे ग्लासचं. तर अशा पद्धतीने माठ अरेंज केलेला आहे. तर आता घरासमोरचा पोर्च झाडून घेत आहे मी. सकाळी झालेली आहे, तर सगळ्यात पहिले तर घरापुढचा पोर्च झाडावा लागतो. कितीही म्हटलं तरी घरासमोर कचरा असतो, तर मग तो पण झाडून घेतलेला आहे व्यवस्थित. आणि थोडा हात मी आजूबाजूने पण मारून घेत असते. झाडून झालं की आता थोडा पोछासुद्धा मारून घेत आहे. त्याने आणखी थोडं साफसुथरं दिसतं आणि मनाला पण दिसायला पण किती छान वाटतं. थोडं जरी अंगण आपलं कमी असलं, टाईल्स असली तरी आपल्याला ती स्वच्छ ठेवायची असते, कारण की आपली छोटे मुलंसुद्धा बाहेर खेळत असतात. तर त्यांच्यासाठीसुद्धा आपल्याला घरचं आणि घरच्या बाहेरच्या स्वच्छतेची तेवढीच काळजी घ्यायची असते. तुम्ही म्हणाल मी आधीच रांगोळी काढलेली आहे, तर रांगोळी मी सकाळी काढत असते. बाहेरची साफसफाई झालेली आहे, आता आतमधली साफसफाई करायची आहे. तर आधी मी गाद्या काढून घेते. आम्ही खाली झोपत असतो, तर सगळ्यात पहिले तर गाद्या काढून घ्यायच्या आहे. आणि इथे मी बेडरूममध्येच गाद्या ठेवत असते, कारण की आम्ही पलंग घेतलेला नाही आहे, कारण की आम्ही रेंटमध्ये राहतो. तर त्यामुळे आम्ही जास्त सामान स्टोअर केलेलं नाही आहे. तर अशा छोट्या छोट्या वस्तूवर मी माझ्या प्रत्येक गोष्टी अरेंज करत असते. तर ध्रुवीची सायकलचा बॉक्स जो होता त्यावरच मी माझ्या घरातले ब्लँकेट आणि गाद्या स्टोअर केलेल्या आहे. आता थोडं बेडरूमसुद्धा साफ करून घेते, कारण की ध्रुवी खूप कसारा करून ठेवते बेडरूममध्ये सुद्धा. तर इथे थोडी चादर व्यवस्थित गाद्यांवर ठेवली की गाद्या पण लपतात आणि दिसायला पण थोडं व्यवस्थित दिसतं.
तर इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की दूधसुद्धा लवकर खराब होतं गरमीमुळे. फ्रीज नसल्यामुळे तर आणखीच प्रॉब्लेम येतो. तर मला दिवसातून 2-3 वेळा दूध गरम करावं लागतं, तेव्हा कुठे दूध टिकतं, नाहीतर खराब होऊन जातं. तर इथे मी आता चाय बनवून घेते. घराची साफसूफ झालेली आहे, झाडझूड बाकी आहे, पण म्हटलं की चला पहिले चाय पिऊन घ्यावं. थकल्यासारखंसुद्धा वाटत होतं, तर चाय इथे मी चाय पिऊन घेते. ध्रुवीलासुद्धा थोडं दूध बिस्किट चारून देते, म्हणजे ती पण थोडी शांत राहील आणि मला कामं करू देईल. नाहीतर जर तिला भूक लागेल तर मग ती मला कामंसुद्धा करू देत नाही. तर इथे मी आणि ध्रुवी थोडं आता टी टाईम करत आहे. ते इथे माझा चहा रेडी झालेला आहे छान. मी ध्रुवीच्या कपात थोडंसं दूध ओतलेलं आहे. इथे छान चहा रेडी झालेला आहे. आता पिऊ आपण मस्त गरम गरम चहा. सोबत मी एक बिस्किटसुद्धा खात असते. म्हणजे असं की छोट्या मुलाला हँडल करणं खूप कठीण असतं, पण मी ते पण करून घेते. आता सवय पडलेली आहे. आता आम्ही रेंटनी राहायला आलेलो गावाला. ते तुझी बॉटल आहे. तर स्टार्टिंगला मला खूप प्रॉब्लेम होत होती, पण आता सवय पडली तर मला काही नाही वाटत. मी माझ्या कामासोबत ध्रुवीला पण हँडल करून घेते. ओके. छोट्या मुलांना आईसोबत खेळायला एक वेगळीच मजा येते. मे बी तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत छान खेळत असाल. आणि माझ्या ध्रुवीला छोट्या मुलांची कमी फासू नाही देत, कारण की ते छोट्या मुलांची खूपच कमी आहे. तिला खेळण्यासाठी मुलंच नाही आहे, तर मग मला तिच्यासोबत छोटं मुलगा होऊन खेळावं लागतं. हा जो वेल आहे हा मी ऑनलाईन बोलवलेला, खूप सुंदर दिसतो. हा मला फक्त 90 रुपयाला पडलेला आणि यात मे बी 4 वेल आलेले आहे सोबत. मला खूप परवडलेलं आहे. आता थोडी प्राईस जास्त झालेली आहे, पण मला 90 रुपयामध्ये 4 वेल मिळालेले आहे. यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर कलर पण होते, पण मला पिंक कलर आवडलेला, तर मग मी पिंक कलर मागवलेला. तर अशा पद्धतीने एक मी तिथे लावलेला आहे. अशा पद्धतीचे 4 वेल आलेले होते. खूप सुंदर आहे. आणि याचे जे पानं दिसत आहे ते मी कापून इथे सजवलेले आहे. बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे. डोक्याने थोडं वापर केला डोक्याचा की आपण अशा सुंदर सजावटसुद्धा करू शकतो. तर मी याचेच थोडे फुलं आणि पानं घेऊन इथे थोडी सजावट केलेली आहे. सांगा कमेंट्समध्ये माझी सजावट कशी झालेली आहे. आणि इथे मी छोटासा कलश आणि कृष्णाचा फोटो ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही, छान दिसतो आहे. ध्रुवी नाश्ता करत बसलेली आहे, तोपर्यंत मी माझ्या घराची झाडझूड करून घेते, कारण की मग जर तिचा नाश्ता झाला आणि ती मग मध्ये मध्ये करायला लागली की मग मला झाडायलासुद्धा प्रॉब्लेम होते, व्यवस्थित झाडूसुद्धा देत लागतो. तर इथे माझी झाडपूस झालेली आहे आणि ध्रुवीचा नाश्तासुद्धा झालेला आहे आणि ती आता माझ्या पुसण्याच्या मध्ये करत आहे. पण काही हरकत नाही, आता बाळ आहे तर आपण काही म्हणू शकत नाही आणि काही करूसुद्धा शकत नाही, कारण की बाळाला कितीही सांगितलं तरी त्याला वाटेल तेच तो करणार आहे. तर आता इथे मी किचन पुसून टाकते. फॅनच्या हवेने तरी लवकर वाळून जातं, पण मध्ये मध्ये लाईटसुद्धा जात आहे, तर वाळायलासुद्धा प्रॉब्लेम होतं. तर इथे मी व्यवस्थित छान किचन पुसून घेतलेली आहे. हॉलसुद्धा पुसून घेत आहे. ध्रुवीला थोडा वेळसाठी कूलरवरती सुद्धा खूप धूळ झालेली होती, तर त्यालासुद्धा व्यवस्थित ओल्या कपड्याने म्हटलं की आज पुसूनच टाकावं, कारण की खिडकीजवळ असल्यामुळे बाहेरचा वारा कूलरवर येतो आणि पूर्ण धूळ बसते आणि कूलरची हवासुद्धा मग व्यवस्थित येत नाही. तर म्हटलं की आज छान कूलरसुद्धा पुसून टाकावा. तर इथे मी ध्रुवीचे टॉईस ठेवलेले आहे सजावटीसाठी वरती.
तर बाकी सगळे कामं झालेले आहे. आता भांडे पण घासून घेते, सकाळचे भांडे आहे. तर मी ते साबणाचा वापर न करता लिक्विड वापरत असते भांडे घासण्यासाठी. त्याने काय होतं, छान भांडे चकचक दिसतात आणि साबणसुद्धा त्यावर उमटत नाही, पण भांडेसुद्धा व्यवस्थित चकचकच धुवायचे असतात. तर अशा पद्धतीने मी भराभर भांडे घासून घेत आहे आणि माझी बाकीचे कामंसुद्धा राहिलेली आहे. ध्रुवीची आंघोळसुद्धा करायची आहे, तर तिच्यासाठी नाश्तासुद्धा बनवायचा आहे. पहिले म्हटलं की चला भांडे घासून घ्यावं, नाहीतर मग आणखी दुसरे भांडे झाले की खूप जास्त भांडे जमा होतात. तर कुठलंच काम हे छोटं किंवा मोठं नसतं आणि कोण काय म्हणतं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं तर ते कधीही छान असतं. कोणाला नावबोटं न ठेवता आपण आपली कामं आनंदाने करायची. तर इथे माझे भांडे घासून धुवून झालेले आहे. तर मी माझं बेसिन हे नियमित रोजच घासत असते. सकाळी जेव्हा पण मी भांडे घासते तेव्हा मी माझं बेसिन नियमाने घासून घेत असते, कारण की ते व्यवस्थित चकचकसुद्धा राहतं आणि दिसायला पण छान दिसतं. इथे माझं बेसिनसुद्धा छान स्वच्छ झालेलं आहे. भांडे घासून झालेली आहेत आणि थोडा आता ओटासुद्धा पुसून घेते छान स्वच्छ. आणि ध्रुवीलासुद्धा आता भूक लागलेली आहे, तर ती पण रडत आहे. तर तिच्यासाठी सुद्धा काही बनवून देते. सर्वात आधी तर तिला मी आंघोळ करून देते, त्याने तिला आणखी फ्रेश वाटेल. तर आता इथे ध्रुवीसाठी नाश्ता बनवत आहे. थोडे बटाटे फ्राय करून देत आहे, तिला खूप जास्त आवडतं. दुपारच्या जेवणामध्ये मी तिला भात देणार करून. तर इथे ध्रुवीचे बटाटे गोल्डन ब्राऊन झालेले आहे, छान रेडी झालेली आहे. त्यावर थोडं मीठ लावून दिलं की आणखी त्याची चव वाढणार. तर इथे बटाट्यांमध्ये छान मीठ लावून झालेलं आहे. ध्रुवीला बटाटे खूप जास्तच आवडतात, तर मग तिला मी 1-2 दिवस आड देत असते. आणि ते मी माझ्यासाठी बनवलेला बेसनचा चिला. दोघींचाही नाश्ता रेडी झाले.